नमस्कार, मी डॉक्टर अंजली दलाल। आज आपण बोलूया केसांविषयी। केसांची मज्जा म्हणजे की जर आपण रस्त्यावरती चालणाऱ्या 10 लोकांना विचारलं की तुम्हाला केसांची काही समस्या आहे का, तर बहुतेक त्याच्यापैकी 7 ते 8 लोक आपल्याला हे उत्तर देतील की हो, माझे केस गळतात किंवा माझे केस खूप आता कोरडे झालेत, माझ्या केसांना वाढ नाही आहे किंवा मला केसांमध्ये कोंडा होतो किंवा अशासारखं काही ना काही तुम्हाला कंप्लेन आढळून येतील। तुम्ही कधी याचा विचार केलाय का की एवढी जास्त केसांची समस्या का असते जास्त करून लोकांना? तर ह्याचं कारण आहे आपली लाईफस्टाईल। अर्बन लाईफस्टाईल म्हणजे स्ट्रेस इंड्यूस्ड फॅक्टर्स खूप असतात, म्हणजे मे बी तुमची झोप होत नाही, आहार व्यवस्थित नाही किंवा व्यायाम होत नाही। ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो, जेणेकरून आपल्याला स्पेसिफिकली पॅटर्न ॲलोपेशियाज किंवा मेल पॅटर्न आणि फिमेल पॅटर्न हेअर लॉस आढळून येतात। पॅटर्न ॲलोपेशियाज म्हणजे मेल पॅटर्न ॲलोपेशिया आढळून येतो। मेल पॅटर्न म्हणजे क्लासिकली जे आम्ही तुम्हाला समजवतो की एम पॅटर्नमध्ये आधी असे मागे मागे म्हणजे आपली हेअरलाईन मागे जायला लागते, मग इकडनं आणि टाळूवरनं केस कमी व्हायला होतात, खूप विरळ होतात, किंवा ऑफन आपण असं म्हणतो की आता माझं कपाळच एवढं मोठं झालंय। हा असतो मेल पॅटर्न हेअर लॉस। आणि तसाच बायकांमध्ये आपल्याला आढळून येतो फिमेल पॅटर्न हेअर लॉस। फिमेल पॅटर्न हेअर लॉसमध्ये बायकांना हेअरलाईन तेवढी रिसीड होत नाही, पण हा जो वरचा क्राऊनचा भाग आहे या भागामधले केस आपले खूप जास्त विरळ व्हायला लागतात। हा जो विशिष्ट प्रकारचा हेअरफॉल आहे तो आधी मे बी थोड्याशा वयस्कर किंवा मे बी 45-50 ह्या वयोगटात आढळून यायचा। आता व्हेरी ऑफन वी आर सीइंग पॅटर्न ॲलोपेशियाज इन अ व्हेरी यंगर एज ग्रुप, म्हणजे अगदी 20, 22, 25 वर्षांच्या युवकांमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे पॅटर्न ॲलोपेशियाज दिसून येतात। ह्याचं कारण आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि स्ट्रेसफुल लाईफस्टाईल। ह्याचं उत्तर काय, म्हणजे जर मला अशा प्रकारचा हेअरफॉल होतो तर त्याच्यासाठी मी काय करू शकते किंवा ह्याच्यासाठी मी काहीतरी का करायला पाहिजे? सो वी एक्सप्लेन की हे इसेन्शियली एक कॉस्मेटिक कंडिशन आहे, पण ह्याला आपण दुर्लक्ष करू नये, कारण का व्हेरी ऑफन कुठे ना कुठे जसं प्रत्येक मुलीला असं वाटतं की मी सुंदर दिसावं किंवा आपण प्रेझेंटेबल दिसावं, तसेच प्रत्येक पुरुषाला देखील ही अपेक्षा असते की मी प्रेझेंटेबल दिसावं, आणि त्याच्यामध्ये केस एक मेजर रोल प्ले करतात। जर माझे केस खूप रिसीड होत असले तर त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लो असू शकतो, किंवा त्याच्यामुळे कुठेतरी जाताना एखाद्या मीटिंगला जाताना आपण आपला पाय मागे घेतो। तर असं न करता जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी, डर्मेटॉलॉजिस्टशी संपर्क साधला तर त्याच्यासाठी तुम्हाला अतिशय सस्टेनेबल औषधं, लावायची औषधं आणि प्रोसिजर्स आम्ही सजेस्ट करू शकतो। ह्याच्यामध्ये जी खायची औषधं असतात ती आपल्याला थोडी लांब वेळ घ्यावी लागतात, कारण का आपले केस सायकलमध्ये ग्रो होतात। सो लगभग वर्षभर तरी आपल्याला खायची औषधं घ्यावी लागतात आणि लावायची औषधं देखील करावी लागतात। ह्याच्याबरोबर जेव्हा आपण केसांची ट्रीटमेंट म्हणतो तेव्हा युजली आपल्या कुठेतरी मनात एक हेअर ट्रान्सप्लांट असं मनात कुठेतरी येतं की ओघाने येतं की नाही, ही खूप महागडी किंवा अतिशय टीडियस प्रोसिजर आहे। सो वी वुड लाईक टू ब्रिंग इट टू युअर नोटीस की हेअर ट्रान्सप्लांट ही आज एक अतिशय सुलभ, सोपी आणि स्वस्त दरात आपल्याला करून घेऊ शकतो अशी प्रोसिजर झालेली आहे। ह्याच्यामध्ये विविध प्रकारांनी शस्त्रक्रिया केली जाते। ह्याच्यामध्ये लोकलमध्ये केली जाते। लोकल म्हणजे बेसिकली तुम्हाला जात नाही, तुम्हाला पूर्ण प्रोसिजर काय चालू आहे, काय बोलतायत ते सगळं तुम्हाला ऐकून येतं। जो हा मागचा भाग असतो ज्याला आपण ऑक्सिपिटल रिजन म्हणतो, ते इवन जर आपण 60-70 इयर्सचे सुद्धा जर गृहस्थ पाहिले तर त्यांना देखील हे केस असतात, कारण हे नॉन हॉर्मोन डिपेंडेंट असतात। सो आपण इकडचे केस काढतो आणि इकडे लावतो, अगदी एक एक केस काढला जातो आणि तो पुढे लावला जातो, त्याच्यामुळे मागे देखील टाके किंवा असं काहीही नसतं। याचा डाऊन टाईम म्हणजे रफली आम्ही तुम्हाला सांगतो की 1 आठवडाभर तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागते। तुम्ही तुमचं काम आहे, रेग्युलर रुटीन आहे, सगळं तुम्ही फॉलो करू शकता। एक्सरसाइज म्हणा, ऑफिसला जाणं म्हणा, घरचं काम म्हणा, हे सगळ्या गोष्टी तुम्ही रोजच्या जी आपली दिनचर्या आहे ती आपण अगदी रेग्युलरली फॉलो करू शकतो। त्याच्यामुळे ते अगदी नॅचरल दिसतं। काही तुम्ही केलं असं पुढे जाऊन कोणालाही कळणार नाही, ह्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास, रिॲक्शन असं काहीही होत नाही। हे तुमचे अगदी स्वतःचे केस आहेत, सो दे आर मॅच्ड इन टर्म्स ऑफ टेक्स्चर, मॅच्ड इन टर्म्स ऑफ कलर। तुम्ही ते पाहिजे तसे ग्रो करू शकता, कट करू शकता, स्टाईल करू शकता। त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की हेअर ट्रान्सप्लांट ही अगदी स्वस्त दरामध्ये, सुलभ आणि अगदी सुंदर नक्षीकाम केल्यासारखी जी प्रोसिजर आहे
ही आता भांडूपमध्ये आपण स्किन गॅलेक्सीमध्ये सुद्धा करतो आहे. सो तुम्ही ह्याचा लाभ नक्कीच घ्यावा. थँक्यू.